हा जो पदार्थ आहे ना, तो मी कमीत कमी 3 ते 4 वर्षानंतर बनवत आहे. तो म्हणजे मस्तपैकी आपली अशी खरवसवडी. तर ही गाईच्या दुधाची खरवसवडी आहे. मी पहिल्यांदाच ट्राय केली, तर खरं सांगते खरंच एक नंबर झाली होती. YouTubeवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत, पण चला तरीसुद्धा म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर इथं घेतलं आहे चिकाचं दूध, गाईचं दूध म्हणजे जे पहिल्या दिवशी गाय व्याल्याच्यानंतर येतं, ते इथे घेतलेलं आहे. तर 1 तांबे हे दूध आहे. आता यामध्ये मी 1 कप म्हशीचं दूध टाकून घेणार आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा आपण वडी बनवतो, तर वडी बनवल्याच्या नंतर ती अशी खाताना कचकच लागू नये, त्यामुळे यामध्ये 1 कप मी तर म्हशीचं दूध ॲड करायचं आहे. इथे यामध्ये तुम्ही थोडं आणखीन सुद्धा ॲड करू शकता, पण इथे मी जास्तशी टाकलं नाही. आता यात आपल्याला 1 वाटी पिठी साखर टाकून घ्यायची. साखर मिक्सरमध्ये काढता वेळेसच मी त्यामध्ये वेलची पावडर टाकलेली होती. तर तुम्ही सुद्धा साखर काढता वेळेस वेलची पावडर टाकून साखर काढा आणि मग मिक्सरला फिरवा. तर बघा सगळं व्यवस्थितपणे आपल्याला साखर विरघळेपर्यंत चांगलं मिक्स करायचं आहे. डायरेक्ट तुम्ही ते अख्खी साखर पण टाकू शकता, पण अख्खी साखर टाकल्यामुळे ते विरघळायला खूप वेळ लागतो. त्यामुळे पिठी साखर टाकल्यामुळे पटकन विरघळलं जातं. हे तर बघा इथे मी आणखीन यामध्ये थोडीशी साखर ॲड केली, म्हणजे साधारणतः पहिल्यांदा 1 वाटी आणि नंतर अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी साखर यात टाकून घेतली आहे आणि सगळी साखर यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची. साखर यामध्ये जास्तीची टाकायची. जास्तीची टाकल्यामुळेच याला चव चांगली येते. जर साखर आपल्याकडून कमी पडली तर वडीसुद्धा खायला चांगली लागत नाही. सगळी साखर विरघळली. एक ताट घेतले. ताटामध्ये सगळं मिश्रण ओतून घ्यायचं. तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हे ओतून सेट म्हणजे शिजवू शकता. पण ताटामध्ये शिजवल्यामुळे वड्याही छान पडतात. आता बघा जिथे आपल्याला शिजवायचं आहे त्या कढईमध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी पण चांगलं गरम झालंय. ताट ठेवून घेतलं, पण इथे एक मिस्टेक झाली. ताट यामध्ये ठेवलं की ताट साईडकडून थोडंसं लुंडकत होतं. म्हणून मी परत दुसरं ताट ठेवलं आणि दुसऱ्या ताटामध्ये ते जे पहिल्या ताटातलं मिश्रण आहे ते मिश्रण यामध्ये टाकून घेत आहे. कारण ते ताट लुंडकत होतं आणि ताट जर लुंडकलं तर सगळं त्या पाण्यामध्ये मिश्रण पडलं असतं आणि सगळं आपलं जे मिश्रण आहे ते वाया गेलं असतं. तर काहीच राहिलं नसतं, म्हणून मी दुसरं ताट ठेवून त्यामध्ये सगळं मिश्रण यामध्ये ओतून घेतलं. तर सगळं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं. तुम्ही इथे कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हे टाकून असंच कढईमध्ये ठेवून शिजवू शकता, पण ताटामध्ये चांगलं व्यवस्थितपणे वड्या पडतात. त्यामुळे मी अशा पद्धतीने केलं आहे. आता यावर ताट ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं कमीत कमी आपल्याला याला चांगलं वाफवून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण ढोकळा वाफवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर बघा 15 ते 20 मिनिटं मग ही चांगलं व्यवस्थितपणे वाफवून घेतलं आहे. तर हे चांगलं वाफवलं गेलं आहे का नाही पाहण्यासाठी एक चाकू घेतला आहे. चाकूच्या साहाय्याने थोडंसं असं मध्ये घालून घ्यायचं आणि बघायचं. तर बघा चाकू पण व्यवस्थितपणे निघलेला आहे. चाकूला पण कसलंच चिकटलं नाही. आणि जर वाटलंच तर हे थोडंसं चाकूला चिटकत आहे तर तुम्ही आणखीन त्यावर ताट झाकून 5 ते 10 मिनिटं आणखीन वाफवून घेऊ शकता. म्हणजे ते चांगलं वाफवलं जातं. जितकंही छान वाफवलं जाईल तितकं ते खाण्यासाठी व्यवस्थित लागतं. तर बघा पूर्णपणे छान वाफवलं की मी ताट बाजूला काढलं आणि पूर्णपणे ताट थंड करून घेतलंय. कसलंही ताट गरम नाही, म्हणजे या सगळ्या वड्या थंड करून घ्यायच्या. थंड झाल्याच्या नंतरच याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त ह्याच्या वड्या पडत आहेत. वड्या पाडता वेळेस असं तोंडाला पाणी सुटत होतं. तर खरं सांगू का, मी तरी 3 ते 4 वर्षातून आज पहिल्यांदा बनवत आहे. म्हशीच्या चिकाच्या दुधाच्या भरपूर वेळेस बनवल्या, पण गाईच्या चिकाच्या दुधाचा आतापर्यंत कधीच ह्या वड्या बनवल्या नव्हत्या. आणि खरं सांगू खायला खरंच एक नंबर झाल्या होत्या. तुम्ही बरेचदा कुकरच्या डब्यात करत असाल, पण एकदा ताटामध्ये करून बघा. तुम्ही पाहू शकता एकदम इझी ही वडी बाजूला निघत आहे. कुठेही आतमध्ये तुटत नाही. किती छान आणि मस्त अशी सॉफ्ट तयार झाली आहे. एकदम अशी माव्यासारखी लागत आहे बरं का ही वडी. खरं सांगते, तुम्ही कधी अशा पद्धतीने ट्राय केली नसेल ना, तर एकदा खरंच नक्की ट्राय करून बघा. एकदम खायला एक नंबर लागते. चिकाचं दूध आता मार्केटमध्ये सुद्धा विकत भेटतं, तर तुम्ही सुद्धा नक्कीच विकत आणून अशा माझ्या पद्धतीने एकदा ही अशी चिकाची वडी म्हणजे ही खरवस वडी सुद्धा याला म्हटलं जातं. एकदा नक्कीच करून बघा. खरंच सांगते खायला खरंच एक नंबर लागते. मी पहिल्यांदाच आज हे ट्राय केलं होतं. एक नंबर झालं. तर रेसिपी कशी वाटली सांगा. आवडली असेल तर एक लाईक, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.